अखेर त्याची 1 महिन्यानंतर पुन्हा नदी पुलावर आढळली दुचाकी। तालुक्यातील युवकाच्या कोरदे शिवारात आढळला मृतदेह। शिरपूर तालुक्यातील सावर्देजवळ तापी नदी पुलावरून उडी घेतलेल्या कर्दे येथील युवकाच्या शिंदखेडा तालुक्यातील जुने कोरदे शिवारात 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। राहुल सुभाष सोनार, राहणार खर्दे बुद्रुक, तालुका शिरपूर असे नदी पात्रात मयत आढळून आलेल्या युवकाचे नाव आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील राहुल सुभाष सोनार यांची MH18 PF 8240 क्रमांकाची पॅशन प्रो दुचाकी तापी नदी पुलावर 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजच्या सुमारास संशयास्पद आढळून आल्याने राहुल सोनार यांनी नदी पात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करीत त्याचा शोध घेतला जात होता। दरम्यान 23 सप्टेंबर रोजी शिंदखेडा तालुक्यातील जुने कोरदे शिवारात नदी पात्रात त्याचा मृतदेह आढळून आल्याने सदर मृतदेहावर डॉक्टरांनी उत्तरी तपासणी करून त्यास मृत घोषित करण्यात आले। अधिक माहिती घेतली असता राहुल सोनार याची दुचाकी याआधी 17 ऑगस्ट 2025 रोजी आढळून आली होती। त्यामुळे नातेवाईकांनी तेव्हाही नदी पात्रात उडी घेतल्याच्या संशयावरून शोध घेतला। मात्र काही दिवसांनी तो जिवंत घरी परतला होता। मात्र पुन्हा यावेळी 19 सप्टेंबर रोजी तापी नदी पुलावर दुचाकी संशयास्पद आढळून आली आणि खरोखरच त्याने 1 महिन्यानंतर पुन्हा नदी पात्रात उडी घेतली आणि त्याचा मृतदेह आढळून आला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी दोंडाच्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास दोंडाच्या पोलीस करीत आहे।